हां मग तिथे खेळायला गेलो. हां मग तिथे खेळायला गेल्यावर राहून मिळून आम्ही खेळतो. जेव्हा म्हणाले लक्ष्मण मोर्या होता पुढारी, हां आणि ते जेव्हा आधी म्हणाला हां आम्ही जीवन खेळत नाही म्हटलं. हां जीवन खेळा येत नाही खेळायला येत आणि नाही. आम्ही खेळ झाल्यावर जेवतो मागणं. हां 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 म्हणून ते करा चालू करा म्हणाला. हां मग शपथ आल्यावर ते भात जरासा होता तिथं. हां मग तिने ह्यो लडबडला की हां लक्ष्मीमुऱ्या तांदूळ घालायचं हां आणि पोराची भात पुरवता येणार नाही. हां हां 10-12 पोरं, भात होता एवढा. हां हां मग शिजवायला बघायला तो. हां मग त्याला तो बसलेला होता बघत. हां मग काय रे लक्ष्मी काय चाललं हे म्हणाला. मग त्यानं जवळ येऊन सांगितलं हं. असं असं भात कमी आहे, कमी आहे. पोरं खेळणार, हां त्यांना कमी पडणार. हां वाडात करू नको म्हणाला. वाडा तुम्ही हां 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 बसू बरोबर असणे आणि वाडा हां बसवलं वाढलं. तेच दुसरं जे 10 वाजेपर्यंत माणसं जेवते त्याच भातावर. त्याच भंडारा भातावर. फुकला की ते भंडारा उठून टाकला बघा. हां तसं वाडा कमी पडायचा म्हणायचा. बेचा भंडारा टाकणार. ते भंडारा टाकला की जेवण आहे तेवढं संपणार नाही, भरून येईल तर तेवढं आहे. हां चालत हां हां आणि ते वर्षात जायचा उजवं. हां हां माने इथं आली मळ्यात आली इथनं. हां इथं बसवायची बकरी. हं. मग एवढ्याकडे झाडं दांडी होती हां आंब्याची. आंब्याच्या देसाई आणि- शेतात वर सुद्धा बसले तिथे. हां हां बसवून बसवायची. तिथं ह्यो बसायचा. त्याच्या भोवत्यान 10-15 माणसं असायची. असायचीच. म्हणजे बकरी हिंडवणार इकडून जायचं. तुम्ही कधी जेवण घेऊन इथं शेरीत गेलाय काय? जेवण त्यांना घेऊन किंवा काय खायला घेऊन? त्यांनी जेवण इथं तिकडनं काढून जीवनच सुटायची बकरी. हां ते का गुळ शेंगा ते नीट होतं. ते न्यायचं. हां 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 आणि पाण्याच्या त्यांच्या घागरी भरून तिथं घेऊन जायचं. प्रसाद मी सुद्धा घेऊन होतो की लगीन झाल्यावर इथलं. म्हणजे तेच की तुम्ही सुद्धा होता. तुम्हालाच विचारलं मी. तुमचं होय. म्हणजे सगळं इथं निवड निवड घेऊन घराणं जायचं पूर्ण का? पूर्ण घराणं तुमचं. हां, कारण शेरीतनं जवळ आहे त्यावेळेला हे तुमचं घराणं तेवढं होतं. इथं घेवड्याच्या घर म्हणजे इथंच सगळं होतं. होय. त्यावेळेला हा सगळा इकडचा बिलाक हे सगळं माळ रान होतं सगळं. हीच मागणी होती आहे. सगळी. खरं आमच्या शेतात पहिला बकरी बसली. हां वर तिकडे सोनार कितवी बसली. हां आवडण्याच्या शेतात एक वर्षी बसली ती ना. होय. बसली ती. जेवण जेवण घेऊन जायचं. प्रसाद लिहिती घेऊ हां, हां. निवड म्हणून लिहायची हां, हां. बायका सगळ्या. भाकरी बिकरी पाहिजे म्हटल्यानं हां. झोपडी. आम्ही काय अंदाज नाही. भाकरी करून द्या म्हटलं की केवढ्या व्यासानं नेऊन देत. तुम्ही सुद्धा मामांना बघितलंय. बघितलंय की तुम्ही सांगा मामा दिसायला कसे होते? मामा काय असं होतं खिडकीची अगदी लई म्हातारा जाड नव्हतं. हां बघत तेव्हा तेवढं तरण आहे ते असं काय वाटत नव्हतं. तरुण आम्हाला कसं? कळत का नाही हां कधीपासून हाय तसं दिसत होतं ते. तरण आहे असं आम्हाला वाटत धोतर नाही. नेसलेलं. अरे बापरे. होय. आणि मी आता लग्न झालं ह्याच्यात चलतच आलो की मुलं पाशी बांधून आमचं वडील होतं ना हां. पहिल्यातलं. हां 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 धोतर असं घ्यायचं आणि असं मूल बांधायचं पाठीला हां आणि ते आडावर नेऊन सोडायचं. हां आणि तिथं बाळा जरा मूल सुकला असेल जरा पाहिजे म्हणायचं. हां बाळाला पाजवायचं. त्या बायका पाण्याची तिथे ठेवलेली होती बारडीवरी. हां त्यातनं काढून पाणी प्यायचं. कोणतरी बायका बी यायच्या पाण्याला. हां हां मग तिथं बसून पाणी प्यायचं. बाळाला पाजवायचं आणि बांधायचं. इथनं बांधलं की ते आडाला सोडणार. आडातनं बांधलं की कापशीत गेल्यावर सोडणार. कापशात गेल्यावर. होय. हां आमच्या तेव्हा इकडे हे माझ्या योजनेत वाट नव्हती हो. हां 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 सडक मागण्या एसट्या झाल्या. मागणं झाले ते. एसट्या वगैरे हां. झाल्या. मधनं आम्ही कायम चलतच गेलो. चलतच की. पण मगाचा प्रश्न राहिला अर्धवट. ते दिसत कसे होते मामा? किडकिडत होते. खिडकीत त्यांचं हे पेहरा वगैरे सांगा की सगळं काय? पोशाख वगैरे कसा होता? लाल पटका बांधलेला. लाल पटका होता. आणि जरा असं धोतर नेसायचं. असं नाक लई बारीक नव्हतं. हां जरास असं शेंडा मोठा होता. मोठा होता. हो. हां हां रंग रंग सावळाच होता. गहू वर्णाचा होता. होय. लई काय गोरे नव्हतं लई काय काळे नव्हतं. सदा रानात फिरणार नाही. हां होय का नाही. हां होय. आता आम्ही सुद्धा रानात फिरायला की काळं दिसतो. हां घरी राहिला की रंग पाडत. होय का नाही. त्यांच्याकडे बघून एक तुम्ही आता आम्हाला अप्रूप वाटते तुमचं. होय. तुमचं अप्रूप आम्हाला का वाटतंय? कारण तुम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलंय त्यांना. बघितलंय. होय. आम्हाला वाटतंय आता आम्ही त्या वेळेला का जन्मलो नाही, आम्हाला त्यांचं दर्शन का झालं नाही. मग त्यावेळेला तुम्हाला बघून त्यांच्याकडे असं समाधान वगैरे कसं वाटायचं का नाही? वाटायचं. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला. हां ह्याला मुलगी माझी पहिली एक वारली आहे. त्या मुलगीला मी गरोदर होतो. हं. माझी पाळी सारखी होत नव्हती. बरं.
तक्रार होती जरा 2-3 महिन्यानं 4 महिन्यानं असं व्हायचं. बर मग दवाखान्याला गट्टेपरब्याला नेऊन ऑपरेशन करून आणलं. हा, मग ती वैद्यबाई जी होती तेव्हा, हा, ती वैद्यबाई तुम्हाला माहिती म्हणे मी बघितल्या, हा. तिनं माझं ऑपरेशन केले. बर मग तिथं राहून माझं ऑपरेशन झाल्यावर बी आणि बी मला तसं झालंय म्हणून एक इंजेक्शन 55 केवढ्याचं 55 केवढी म्हणून सांगत बाबा, ते काय आता मला म्हणाय भीत नाही. 55 रुपयाचं असणार. ते शिक्त इंजेक्शन मिळत नव्हते. हा, गडिंगला चौकशी केली, कोल्हापूरला केली, मिळत नाही म्हणाले. मग आमच्या शंकररावांनी काय केलं तर शंकरराव हा, होते त्यांचं लग्न झालं. हा, गट्टेपरब्याला तिने मग ते म्हणाले तुम्हीच आणून द्या. तिथनं मागवून ती इंजेक्शन 5 इंजेक्शन इथं गुन्ह्या डॉक्टरच्यात केल्या. हा, हा, काय हा, आणि ते मग इंजेक्शन केल्यावर मी पाळीची तक्रार म्हणून आणि डॉक्टरला दाखवायला मग आम्ही काय आमचं वडील काय म्हणालं, बाई भाकरी 2 करून घे, झुणका जरा करून घे, मामाला तरी भेटून वाचल गेले का. जायच्या आधी. हा तिथं होता नाही. हा, मी औषध घेऊन आल्यावर आल्यावर. हा, मग आणि मी पाळीची तक्रार आता दवाखान्याला जाऊन आलोय आणि मी डॉक्टर काय काय सांगतात कुठलं डॉक्टर, हा, म्हणून मी माहेरातून राहिलो होतो थोडी. हा, 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 मग का बाळू मामाची बकरी आहे ती गेले का जाऊन येऊ चल हा. पाया पडून. हा, मग बाबाच्या मनात काय सांगतात का काय की मला कशाला म्हणते. मग चला म्हटलं, भाकरी 2-3 केल्या, त्याच्यात झुणका का काय भाजी कसली आईन करून घातली, हा. घेतला आणि गेला. हा, गेला असं बसल्यावर काय म्हणाले, तुम्ही दवा करालास ना पोरगीला. हा, मग काय हा ये हा, आता तुम्हाला ठेवं हा, बाळ, तुला कसं वाटतंय. मला काय वाटत नाही म्हटलं, हा, मला काय त्रास बी होत नाही हा, आणि मला उलटी कधी व्हाय नाही काय नाही, नुसतं ताक एवढं प्या होतंय मला. हा, हा, मला उलटी नाही, मला कसली गोळी नाही माहिती म्हटलं, काही नाही. हा, हे भंडारा घे. तेवढ्यावर मग ते राहिल्याला त्याने कळलं बघा आम्हाला. हा. तर नाही कधी म्हणणार तो धनगराजा आलाय गे, हा. त्याला कोणतरी म्हणायचं त्याला पाणी कशाला. नाव माहिती नव्हतं इकडे. नेत्याचा म्हणत अगदी म्हणत हा, खुद अकोलचा तो कुळ गाव त्याच जन्मगाव अकोट. असं करत करत आला का ते ह्याला हा, त्याच्या मी का आता ते बाळूमाचं नेत्याला आला. हा, थांबा. हा, नेत्यासनं ते ह्याला का गेला म्हणजे कुठे मेतकं ते यायचं गाव काय काय